श्री रामकृष्ण हरी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. या अध्यायात अर्जुनाने भगवंताला काही प्रश्न विचारले. अर्जुन म्हणतात, देवा ब्रह्म काय, अध्यात्म काय, कर्म काय, आदिभूत काय, आदिदैवत काय आणि आदियज्ञ कोणाला म्हणावे. याचे उत्तर भगवंत सांगतात, हे अर्जुना, ब्रह्म म्हणजे अविनाशी असणारा, अध्यात्म म्हणजे सहज स्थितीत राहून नित्यजीवन जगतात ना, ते अध्यात्म होय. कर्म कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी असमान भासमान आकार असणारा ते कर्म होय. आदिभूत म्हणजे नाशिवंत असे कार्यरूप पदार्थ, ते आदिभूत होय. आदिदैवत म्हणजे देहामध्ये असणारा जीव होय. आणि आदियज्ञ म्हणजे यज्ञ फलदाता व यज्ञ फलभोक्ता होय. त्याचबरोबर माऊली या ठिकाणी अक्षर कोणाला म्हणावं, क्षर कोणाला म्हणावं, याचंही वर्णन माऊली या ठिकाणी करतात. जो परात्पर ईश्वर आहे, जो अविनाश आहे, तो अक्षर आहे आणि जो नाश पावतो तो क्षर होय. या अध्यायात माऊलींनी प्रत्येक व्यक्तीने देह कसा ठेवावा, अंतकाळी कशाचे स्मरण करावे, तेही माऊली इथे सांगतात. अंतकाळी जो देवाला आठवतो ना, तो देवच होतो, त्याला परमगती प्राप्त होते. मृत्यूसमयी माणसाने कसे मरावे, हेही माऊली इथे आवर्जून सांगतात. जे निष्काम निस्वार्थ भक्त देवाची सेवा करतात, जे देवाची सेवा करतात, त्यांच्या मरणसमयी देव त्यांची येऊन सेवा करतात, हेही माऊली इथे सांगतात. ब्रह्मलोकापासून सर्वांनाच पुनर्जन्म आहे, परंतु जे देवाचे निस्सीम भक्त आहेत ना, त्यांना मात्र पुनर्जन्म अजिबात नाही. ते देवत्वाला प्राप्त होतात, त्यांना पुनर्जन्म कधीच प्राप्त होत नाही. त्यासाठी माऊली उदाहरण देतात, जसे दुधाचे दही झाल्यानंतर त्याचे परत दूध होणे शक्य नाही, ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने झाल्यावर त्याचे लोखंड होणे शक्य नाही ना, तसेच पुनर्जन्म एकदा परमगतीला प्राप्त झाल्यानंतर त्या साधकाचा, त्या भक्ताचा पुनर्जन्म होणे शक्य नाही. देवाची भक्ती करण्यासाठी, भगवंताशी ऐक्य साधण्यासाठी भक्ताने, देवा साधकाने सिद्धतेला जाऊन साध्यापर्यंत पोहोचावे, हे माऊली इथे सांगतात. प्रत्येक माणसाला जन्माला आल्यावर देह हा ठेवावाच लागतो. मृत्यू हे अटळ सत्य आहे, पण कसं मरावं आणि कधी मरावं ते सुद्धा माऊली सांगतात. मरणाचा चांगला मार्ग तो म्हणजे आर्षिरादी मार्ग होय. माणसाने मरत असताना उत्तरायणाचा काळ, शुक्ल पक्षातील काळ, दिवसा प्रकाश असताना माणसाने देह ठेवावा. म्हणजेच मृत्यूसमयी उत्तरायण असावं, शुक्ल पक्षातला दिवस असावा आणि रात्रीच्या वेळी न देह ठेवता प्रकाशामध्येच देह ठेवावा. तो व्यक्ती परमगतीला प्राप्त होतो. त्याचबरोबर धूम्रमार्ग त्याच्या उलट आहे. जो दक्षिणायनात देह ठेवतो, कृष्ण पक्षात देह ठेवतो, रात्रीच्या वेळी अंधारात देह ठेवतो, त्याला मोक्ष न मिळता त्याला अधोगतीच मिळते, हे माऊली सांगतात. साधारणतः 12 महिन्यामध्ये 6 महिन्याचा उत्तरायण काळ असतो आणि 6 महिन्याचा दक्षिणायन काळ असतो. सूर्य जास्त उत्तरेकडे सरकतो, तो उत्तरायण काळ. त्याचा इंग्रजी कॅलेंडरनुसार बघायला गेलं तर 21 मार्च किंवा त्याचा कालावधी 21 मार्च ते 21 जून समजला जातो. आणि दक्षिणायनाचा काळ 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबर असा समजला जातो. त्यावेळेस सूर्य दक्षिणेकडे जास्त सरकलेला असतो आणि म्हणून मरत असताना, देह ठेवत असताना आर्षिरादी मार्गानेच देह ठेवल्यानंतर तो व्यक्ती परमपदाला, परमगतीला प्राप्त होतो. तो व्यक्ती देवाचा लाडका होतो, हेच माऊली या अध्यायातून सांगतात. रामकृष्ण हरी.